ठाण्यामधून एक महत्त्वाची अपडेट सध्या आपल्याला कळतीये। राजन विचारे या ठिकाणून लोकलनं आता निघालेले असल्याचं कळतं आहे। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय, पाहूया। मुंबईतील मोर्चाकरिता जाण्याकरिता आता मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये जे आहेत ते पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करत अनेक कार्यकर्ते जे आहेत आता ठाण्याहून जे आहेत ते मुंबईकडे निघणार आहेत। पाहिलं तर शिवसेना असेल आणि त्याचबरोबर मनसे असेल हे दोन्ही पक्ष जे आहेत एकत्रितरित्या आज निघणार आहेत। माझ्यासोबत राजन विचारे या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, अगदी काही वेळातच मोर्चाला प्रारंभ होणार आहेत, अनेक प्रमुख नेते निघले, तुम्ही देखील निघालात मोर्चाकरिता। मला वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि या लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचा संपूर्ण देशभर सन्मान केला जातो। परंतु आज तुम्ही बघितलं असेल मतचोरी आणि कशा पद्धतीने लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम या माध्यमातून चालू आहे। आणि जर लोकशाही टिकवायची असेल तर मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल या मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीने हे केलेले घोटाळे केलेले आहेत आणि ह्या इलेक्शन कमिशनर जे आहे हे मला वाटतं या सरकारचं बाहुलं आहे। आणि आज ज्या पद्धतीने हे सरकार या ठिकाणी या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि आज सर्व लोकांच्या समोर आहे। कारण तुम्ही बघितलं असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये आज सर्व घोटाळे सर्व ठिकाणी पूर्ण देशामध्ये बाहेर पडत आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल याद्या बरोबर बनवलेल्या आहेत आणि जर याद्या जर बनवल्या नसेल कित्येक लोकांची नावं त्यामध्ये नाही आहेत, दुबार नावं टाकलेली आहेत, कित्येक मृत व्यक्ती झालेले आहेत, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी नावं 10-10 वर्ष मरून सुद्धा आज त्या ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आहेत। जर अशा पद्धतीने जर मला वाटतं हे कारभार केला असेल तर कशा पद्धतीने लोकशाही टिकेल आणि लोकशाही खऱ्या अर्थाने जर टिकवायचं असेल, संविधान वाचवण्याचं असेल तर मला वाटतं सर्वांनी रस्त्यावर उतरून या इलेक्शन कमिशनला ठिकाणावर आणायला लागेल। एकीकडे तुम्ही मोर्चा काढताय, तुम्ही आंदोलन करताय, सत्ताचा मोर्चा असं त्याला नाव दिलेलं आहे। काही वेळातच हा मोर्चा देखील निघणार आहे, परंतु याच मोर्चाला, तुमच्या मोर्चाला विरोध दर्शवण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे देखील आज मुंबईमध्ये मूक मोर्चा असणार आहे, मूक आंदोलन असणार आहे। त्यांना आता मूकच राहणार आहेत ते, त्यांना आता बोलायचं काय राहणारच नाही। कारण त्यांनी 10 वर्षांमध्ये जी काय पाप केलेली आहेत, आज जनतेचा विश्वास त्या लोकांनी हे केलेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज रस्त्यावरती लोकांना उतरावं लागतंय, शेतकऱ्यांना उतरावं लागतंय। आज एवढ्या नुकसान शेतकरी 10 वर्ष सुद्धा त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज लोक रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करतायत। आज त्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी नाहीच आहेत, त्यामुळे त्यांनी मुकत राहावे। पाहिलं तर माझ्यासोबत आजी देखील आहेत। आजी, काय सांगाल, तुम्ही देखील मोर्चाकरता निघाल, तुम्ही देखील पण घेतो, परंतु तुम्ही मोर्चाकरता निघालात, महिला संख्या देखील दिसून येते। नाही, आज आम्ही मोर्चासाठी निघालोय तो सत्तेच्या मोर्चासाठी नाही, सत्याच्या मोर्चासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि ही जी पापं करून ठेवली ना या गद्दार सरकारनी, मोदी सरकारनी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। आज आम्ही उद्धव साहेबांना, राज साहेबांना जे एकत्र आलेले त्यांचे पोटशू उठली आहे ना, ती पोटशू आम्हाला कायमची घालवायची आहे। त्यांना एक कायमचं आम्हाला औषध द्यायचंय की ते जागेवर बसलेत, घरात बसलेत। आणि आज आम्ही लिहून देतो की पुढच्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचाच राज येणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ। कोणतं औषध देणार म्हणतात, कोणतं औषध असेल? औषध सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात, काहीतरी आतमध्ये लपून ठेवायच्या असतात आणि त्या वेळ आली ना की ते आम्ही ओपन करू। माझ्यासोबत केदार दिघे देखील या ठिकाणी आहेत। सर, पाहिलं तर ज्या प्रकारे आंदोलन करतात, परंतु काँग्रेसचं कुठेतरी, मुंबई काँग्रेसने या आंदोलनाला कुठेतरी पाठ फिरवले आहेत। त्यांचं असं म्हणणं की आम्हाला या आंदोलनाच्या काही सूचना वगैरे मिळाल्या नाहीयेत। आपण बघितलं असेल की परवाच्या दिवशी जी बैठक झाली उच्चस्तरीयवरती आणि सर्वपक्षीय नेते, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सगळे नेते हे सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेबांबरोबर होते। काहीशे तुरळक नेते जे आहेत ते जर का काही कारणास्तव उपस्थित नसले तरी काँग्रेसचा हा चांगल्यापैकी सहभाग हा वेळोवेळी राहिलेला आहे। आणि हा जो सत्याचा जो मोर्चा आपण आज काढत आहोत याच्यासाठी फक्त पक्ष म्हणून नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा जो मतदानाचा अधिकार जो चोरला जातोय त्याच्या विरुद्ध हा मोर्चा आहे। आणि मला असं वाटतं की सर्वपक्षीय कार्यकर्ते, त्याचबरोबर सर्वसामान्य जनता ही आजच्या मोर्चामध्ये मोठ्या पद्धतीने सहभाग घेते। निश्चित पाहिलं तर काही वेळातच हा मोर्चा सुरू होता आणि मनसेचे देखील अनेक नेते असतील, अनेक पदाधिकारी असतील, ते देखील आता या ठिकाणी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आणि हे दोन्ही पक्ष जे आहेत आज एकत्रितरित्या जे आहेत या ठिकाणी ठाणे रेल्वे स्थानकातून जे आहेत ते मुंबईकडे जे आहेत मोठं शक्ती प्रदर्शन आज ह्या दोन्ही पक्षाकडून या ठिकाणी जे आहे ते करण्यात येणार आहे। आणि काही वेळातच
हे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत, हे दोन्ही नेते मंडळी जे आहेत ते ठाण्याहून रेल्वेने जे आहेत ते निघणार आहेत. पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आता मोर्चाला सुरुवात होईल आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठाणे स्टेशनला जमायला सुरू झालेले. मला वाटतं की हा मोर्चा जो आहे तो भारताच्या इतिहासातला निवडणूक आयोगाच्या विरोधात मिळालेला परवानगी कुठे अजून मिळाली काही फरक त्यामुळे आजचा मोर्चा हा नेमका कशा प्रकारचा ठरेल हे देखील पाहायला आता तितकंच महत्वाचं जे असणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरती आता सर्वच कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील ते पोहोचलेले आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.